सीताई तुमचं बरोबर असेल. म्हणजे हे सगळं आशूने मी आहे म्हणून केलं हे बरोबर असेल. पण मला सांगा की किती दिवस अशा लोकांना सहन करायचं आपण. आज जर मी नसते तर आशू शांत बसला असता आणि ते लोक धमकी देऊन निघून गेले असते. पण मग उद्या कंपनीत काही केलं असतं तर. हे बघा सीताई, ह्या लोकांना सहन केलं ना तर ते अति करतात. तुमचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं तेव्हा तुम्ही बघितलंत ना. ह्या लोकांना हीच भाषा कळते. अजूनही तोंड वरती करून बोलायचंच आहे का तुला? अरे काय चुकीचं बोलतीये ती कीर्ती, बरोबर बोलतीये. पण जे काही आहे ते पोलीस करतील ना, आपण का हात उचलायचा? कारण त्यांना फरक पडत नाही. तो म्हणाला ना की माझा काका वर बसलाय मला सोडवायला. आणि सीताई, आता जे काही झालं यामुळे पुढच्या वेळी काही करताना तो विचार करेल ना. अगं आई, तू काळजी नको करू. त्याला धडा मिळाला आहे व्यवस्थित आणि त्याला हेही माहिती आहे की त्याच्या कुठल्याही धमक्यांना आपण भीक घालणार. काळजी करू नको असं म्हटलं की काळजी मिटत नाही ना. अगं चला ठीक आहे, जे झालं ते झालं. लक्ष्मण, उद्या सकाळी मात्र पोलिसांना एकदा फोन करून घे. मी घेतो बोलू. ठीक आहे सीता? मी काही करू का मदत? अरे देवा, दिवा कसा विझला? अहो ते वारं आलं असेल कुठून तरी. वारा आहे का इथे? आता कुठलं संकट येणार आहे? सीताई, अहो हे बघा, नका काळजी करू तुम्ही. काळजी वाटणार नाही का? आधीच जे काही चाललंय ते काही कमी आहे त्यात हा संकेत? हे बघा सीताई, आपण सगळे एकत्र आहोत. आपण सगळे एकत्र मिळून जे काही संकट येतंय ना त्याला आपण मागे परतवून लावू. हा आगाऊ विश्वास कधीतरी घात करेल अशी भीती वाटते मला. माणूस घरी येऊन गेल्यापासून हुरहुर लागली आहे मनाला. अहो तो काही करणार नाही कोणाला. शिवा, आता तुझ्या समजावण्याची गरज नाहीये मला. तू आधी आशूला फोन लाव. अरे वहिनी, काय झालं? अहो मी पूजा करत होते आणि अचानक दिवा विझला. सकाळपासून असंच वाटत होतं, काहीतरी विचित्र वाटत होतं. ऐक ना वहिनी, मी ऑलरेडी पोलिसांना फोन केलाय. ठीक आहे, तुम्ही आशूला आणि यांना फोन लावा ना. ठीक आहे, मी लावतो. तू चला लक्ष, मी लावतो. ताई, अगं तू शांत हो, काही होणार नाही. तू शांत हो. बोला. हॅलो, हा साहेब, तुम्ही कुठे आहात? तुम्ही? मी ऑफिसमध्ये. अहो साहेब, काही गुंडांनी पाहुणा घेऊन गेलेत. काय? हो साहेब, कधी आले कुठून आले काही कळलंच नाही. अहो
असं कसं झालं? मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊंची सावली बनून थांबा तिथे. हो साहेब, मी त्यांच्या सोबतच होतो. मी गुंडांना अडवण्याचा प्रयत्नही केला, पण त्यांनी मलाही धक्का मारला आणि भाऊंना घेऊन गेले. एक मिनिट थांबा. तुम्ही काही चेहरे बघितले त्यांचे? काही गाडीची नंबर प्लेट तरी बघितली? साहेब, मी त्यांचा पाठलागच करतोय. तुम्हाला फोन गाडीतूनच केलाय मी. ठीक आहे, तुम्ही त्यांचा पाठलाग करा. त्या गाडीला नजरेआड जाऊ देऊ नका. मी बघतो. हो 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 साहेब. ओके. हा साहेब, आशुतोष देसाई बोलतोय. सकाळी माझे काका आले होते तुमच्याशी बोलायला. येस थोडी इमर्जन्सी होती. माझ्या भाऊंना वडिलांना माझ्या किडनॅप केलंय कोणीतरी. हां, थँक्यू सो मच. आशू, बरं झालं कॉल केलास. ऐक ना, हे बघ, सीताईंना खूप भीती वाटते. तू त्यांच्याशी जरा बोल ना. तू काल राणे येऊन गेला तेव्हापासून त्या टेन्शनमध्ये आहेत. शिवा, ऐक, सीताईची भीती खरी ठरली. म्हणजे भाऊंना किडनॅप केलंय कोणीतरी.